Hello, welcome. I am Vishal sir. Today I am teaching IUPAC nomenclature of alkanes. If you are new, then please subscribe, please like, please share my videos. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. Alkenes. First alkane I am taking ethene. Ethene मध्ये ene is act as suffix. ene is act as suffix, that is ene means carbon carbon double bond. ene means carbon carbon double bond. ethene मध्ये दोन कार्बनचे ॲटम आहेत. I am writing carbon 2. okay, I am completing valency of carbon. बघा कार्बनच्या भोवतीचे बॉन्ड्स माझा 1 2 4 minus 2 2 हायड्रोजन 2. ओके 1 2 4 minus 2 हायड्रोजन 2 लिहायचे. आता बॉन्ड लाइन फॉर्म्युला, दिस इज बॉन्ड लाइन फॉर्म्युला. कार्बन बघा आता मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे मला. पहिल्यांदा कार्बन मोजायचे 1 2 कार्बन 2 हायड्रोजन 2 2 हायड्रोजन 4. ओके दिस इज मॉलिक्युलर फॉर्म्युला. I am taking second example. That is prop -1 -ene. okay, prop means किती कार्बन 3. हे नंबर या स्वरूपात द्यायचे. 3 कार्बन मेन्शन केले, नंबर या साईडने दिले. 1 नंबरला डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड घेतला 1 नंबरला. ओके आता हायड्रोजन लिहायचे आहेत. हायड्रोजन लिहायचे आहेत बघा. बॉन्ड्स मोजा 1 2 4 minus 2 2. ओके या कार्बनच्या भोवती 3 बॉन्ड आहेत 1 2 3. 4 minus 3 1. या कार्बनच्या भोवती 1 बॉन्ड आहे 4 minus 1 3. ओके डबल बॉन्ड कार्बन कार्बनमध्ये आहे डबल बॉन्ड, दिस इज डबल बॉन्ड. इथे सिंगल बॉन्ड आहे, दिस इज सिंगल बॉन्ड. ओके हा सिंगल बॉन्ड घेतला. नंबर असे दिवे 1 2 3. नंबर पण आपण मेन्शन करू शकतो 1 2 3. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा. कार्बन किती आहेत 1 2 3 कार्बन 3. हायड्रोजन बघा 3 4 6 हायड्रोजन 6. हायड्रोजनचे 6 ॲटम्स आहेत या ठिकाणी. दिस इज मॉलिक्युलर फॉर्म्युला कार्बन 3s6. दिस इज स्ट्रक्चर, दिस इज बॉन्ड लाइन फॉर्म्युला. ओके आय एम टेकिंग थर्ड एक्झाम्पल. ब्यूट -2 -ene. दिस इज IUPAC नेम. कार्बन बघा 1 2 3 4. नंबर्स हे असे नंबर्स घेऊया. मध्ये गॅप ठेवायचा, थोडा जास्त गॅप पाहिजे. इथे 2 नंबरला ene म्हणजे डबल बॉन्ड मेन्शन केले. आता हायड्रोजन लिहूया 4 minus 1 3. इथे बघा 1 2 3. 4 minus 3 1. इथे 1 2 3. 4 minus 3 1 1 म्हणजेच 4 minus 1 3. व्हॅलन्सी पूर्ण केली. आता बॉन्ड लाइन फॉर्म्युला बघा. दिस इज सिंगल बॉन्ड, दिस इज सिंगल बॉन्ड, दिस इज डबल बॉन्ड, दिस इज डबल बॉन्ड, दिस इज सिंगल बॉन्ड. ओके I can mention number from that side 1 2 3 4. This is IUPAC name, this is structure, this is bond line formula. I am taking molecular formula बघा. कार्बन 1 2 3 4 कार्बन 4. हायड्रोजन मोजा 3 4 5 8 हायड्रोजन 8. This is molecular formula of but-2-ene. आता फोर्थ स्ट्रक्चर घेतो मी. चौथं स्ट्रक्चर बघा इथे
this is IUPAC name. 2-methyl prop -1-ENE. prop means किती कार्बन लिहायचे 3. ओके. नंबर्स या साईडनं हे नंबरिंग केलं. 1 नंबरला डबल बॉन्ड घेतला. 2 नंबरला मिथाल CH3 घेतला ग्रुप, मिथाल CH3. ओके. आता आपण हायड्रोजन मेन्शन करूया. कार्बनच्या भोवतीचे बॉन्ड्स मोजा 1 2 4 -2 2. ओके. 1 2 3 4. व्हॅलेन्सी कंप्लीट आहे, हायड्रोजन लिहायची गरज नाही. 4 -4 0. ओके. या कार्बनच्या भोवती 1 बॉन्ड, 4 -1 3 हायड्रोजन. बॉन्डला फॉर्म्युला बघा, डबल बॉन्ड. दिस इज सिंगल बॉन्ड. वरती मिथाल ग्रुप आहे, तो असा घेतला मिथाल ग्रुप. एकच बॉन्ड आहे. नंबर 1 2 3. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा, कार्बन 1 2 3 4. कार्बन 4. हायड्रोजन बघा 3 3 6 +2 8. दिस इज मॉलिक्युलर फॉर्म्युला, दिस इज स्ट्रक्चर, दिस इज बॉन्डल फॉर्म्युला. तर हे चौथं एक्झाम्पल झालं. आता मी 5वं एक एक्झाम्पल घेतो बघा. 5वं एक्झाम्पल तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करायचं आहे, म्हणजे एक्झाममध्ये खूप तुम्ही सोप्या पद्धतीने स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. बघा 2,2-डायमिथाइल. 2,2-डायमिथाइल. ब्यूट -1-ENE. याचा IUPAC नेम आहे. बघा ब्यूट म्हणजे किती कार्बन लिहायचे 4. ओके. 4 कार्बन आपण मेन्शन केले. ठीक आहे. आता इथे 1 नंबरला डबल बॉन्ड आहे, 1 नंबरला डबल बॉन्ड आहे. इथे मी बदल करतो, 2,3 घेतो बरं का. 2,3 डायमिथाइल ब्यूट. 2 नंबरला एक मिथाल ग्रुप घेतला. ओके. 3 नंबरला एक मिथाल ग्रुप घेतला. ओके. 3 नंबरला नंबर या साईडनं द्यायचं, कारण डबल बॉन्ड या साईडनं जवळ आहे, तो नंबर मिनिमम आहे. आता हे नंबर तर आपले असे आहेत बघा, 1 2 3 4. बॉन्ड्स मोजा 1 2 4 -2 2 हायड्रोजन. इथे 1 2 3 4 व्हॅलेन्सी कंप्लीट. इथे बघा 1 2 3 4 -3 1. इथे 1 बॉन्ड आहे, 4 -1 3. ओके. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 2,3 डायमिथाइल ब्यूट -1-ENE. डाय का, तर 2 वेळा हा मिथाइल ग्रुप लिहायचा आहे. कोणत्या पोझिशनला 2 आणि 3 नंबरला हा मिथाइल ग्रुप लिहायचा आहे. आता बॉन्डलाईन बघा, दिस इज डबल बॉन्ड, दिस इज डबल बॉन्ड, दिस इज सिंगल बॉन्ड, दिस इज सिंगल बॉन्ड. तर हे वरचे ग्रुप बघा, हा मिथाइल ग्रुप आहे, 2 नंबरचा मिथाइल ग्रुप, हा 3 नंबरचा हा मिथाइल ग्रुप. फक्त डॅश वरती घ्या. दिस इज बॉन्डलाईन फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा, कार्बन 1 2 3 4 5 6. कार्बन 6. हायड्रोजन बघा 3 4 6 9 12. हायड्रोजन 12. This is molecular formula, this is IUPAC name, this is structure, this is bond length formula. Okay. Are you understand? Today I am stop here. Please subscribe, please like, please share. या टाईपचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खूप केमिस्ट्री इजी आहे. या मेथडने, माझ्या मेथडने खूप ही स्ट्रक्चर तुम्ही सोप्या पद्धतीने लिहू शकता आणि एक्झाममध्ये जास्तीत जास्त स्कोअर घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.